आणि या शेअर बाजारातील महत्त्वाची बातमी, शेअर बाजारात आजपासून सुरू होणारा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरेल। चालू आठवड्यात 14 आयपीओ बाजारात खुले होणार आहेत। त्यामध्ये बहुप्रतीक्षित NSDL या कंपनीचा आयपीओ 30 जुलैला खुला होणार आहे। तिकडे गेल्या आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सलग चौथ्या आठवड्यात घसरून बंद झाला। तांत्रिकदृष्ट्या 50 दिवसांचा चढ-उताराचा सरासरी स्तर निफ्टीनं मोडलाय। परदेशी संस्थापक गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यात 13,000 कोटी रुपयांची विक्री केली आहे। जवळपास दीड महिन्यातल्या निच्चांकी पातळीवरती निफ्टी आणखी खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। अधिक माहिती घेऊयात निनाद झारे यांच्याकडनं। निनाद, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण पाहिलं तर हा जो आठवडा आहे तो मेक और ब्रेक सिच्युएशन बाजारामध्ये असते। बाजारामध्ये आली आहे असं म्हणायला हरकत नाही। एक तर दीड महिन्याच्या निच्चांकी पातळीवर गेल्या आठवड्याच्या शुक्रवारी निफ्टी बंद झाला। त्यामुळे बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार सातत्याने जी विक्री करतात, सतत चार आठवडे बाजार खालच्या स्तरावर बंद होतोय, सातत्याने खाली घसरतोय। म्हणजे नवीन नवीन बॉटम्स तयार होत आहेत। जून महिन्याच्या निच्चांकी पातळीवर बाजार गेल्या शुक्रवारी बंद झालाय। त्यानंतर ज्या मोठ्या कंपन्या आहेत, उदाहरणार्थ कोटक बँकेचे रिझल्ट शनिवारी डिक्लेअर झालेत। त्यानंतर अशाच अनेक कंपन्यांचे रिझल्ट या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये डिक्लेअर होणार आहेत। त्यामुळे त्या रिझल्टकडे बाजाराची नजर असेल। कोटक बँकेचे रिझल्ट जे आहेत ते अपेक्षेपेक्षा कमी आलेले आहेत, त्यामुळे तिथे विक्री होण्याची शक्यता आहे। बँक निफ्टी जो आहे तो कोटक बँकेचा मोठा वेटेज त्याच्यामध्ये असतं, त्यामुळे बँक निफ्टी घसरेल आणि अशी अपेक्षा आहे। त्याचप्रमाणे जे देशी संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत ते गेले 4 महिने सातत्याने खरेदी करतायत। त्यामुळे 4 आठवडे साधारण खरेदी करतायत। त्यामुळे आता ते किती खरेदी करतील याबद्दल डाऊट आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 14 आयपीओ बाजारात खुले होत आहेत। त्यामुळे प्रायमरी मार्केटमध्ये सुद्धा पैसा जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे सेकंडरी मार्केट, म्हणजे आपण जो रोजचा शेअर बाजार बघतो त्याला सेकंडरी मार्केट म्हणतात, त्या बाजारातले पैसे जाऊन आयपीओ मध्ये येण्याची शक्यता आहे। त्यात NSDL सारखा मोठी कंपनी बाजारात लिस्टिंगसाठी येते। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर बाजार आणखी काही काळ घसरणीच्या अवस्थेत राहील अशी परिस्थिती आहे। आपण म्हटलं तर 24,000। धन्यवाद निनाद या संपूर्ण माहितीसाठी।